मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की बियाणांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि तुम्ही आपल्या ग्रुपला वगैरे किंवा तुम्ही यूट्यूबला वगैरे कुठलीही अपडेट दिली नाही. आणि मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणत आहेत की तुम्हाला या बियाणांच्या अर्जासाठी काही अपडेट नाही आहे का. परंतु मित्रांनो, अपडेट आहे, अपडेट बघितली आपण. परंतु कसं झालेलं आहे मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जरी सांगण्यात आलेली असली तरी सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर जे ऑप्शन असतो बियाणांचा वगैरे, खते बियाणे वगैरे, तेथे एकतर काही लॉग इन केल्याच्यानंतर काही जणांना ते ऑप्शन येत नाही खते बियाण्यांचा, आणि काही जणांना ऑप्शन दाखवत आहे परंतु त्यांचे फॉर्म सबमिट होत नाहीत, आणि काही जणांचे ऑप्शन जवळपास तालुका, जिल्हा वगैरे सिलेक्ट होत नाही. असे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, 29 तारीख जरी लास्ट डेट असली आणि बियाण्यांसाठी अर्ज जरी सुरू झालेले असले तरी सुद्धा ऑफिशियली अर्ज भरणं स्टार्ट झालेलं नाही. त्याचं कारण म्हणजे महाडीबीटी पोर्टलच सुरू नाही तर तुम्ही अर्ज भरणार कसे, असा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले होते आणि त्यांचे डाऊट होते बरेच. तर हे डाऊट असे होते जे आता मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर 1-2 मिनिटात मी हे डाऊट सांगण्याचा प्रयत्न केला आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की बाबा अर्ज जरी सुरू झालेले असले तरी सुद्धा ऑप्शन येत नाही आहेत महाडीबीटी पोर्टलमध्ये. तर 27 म्हणजे आजपासून 27 मे पासून महाडीबीटी पोर्टल सुरळीत चालू होणार आहे अशी चर्चा होती. तर आज दिवसभर महाडीबीटी पोर्टल यूज करून ट्राय करून बघूया की खरंच 27 तारखेपासून महाडीबीटी पोर्टल हे व्यवस्थित सुरू आहे का आणि अर्ज भरण्यासाठी बियाण्यांसाठी सुरू झालेला आहे का. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामला डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ID दिलेला आहे. धन्यवाद.